तर मित्रांनो, मराठीमध्ये आपण असं नेहमीच म्हणतो की कंटेंटची मारामार आहे, कंटेंटची मारामार आहे. आणि जेव्हा चांगला कंटेंट थिएटरला येतो तेव्हा आपण काय करतो? आपण तो बघतच नाही. तर असेच 2 सिनेमे थिएटरला आलेत जे कंटेंटनं भरलेले आहेत. म्हणजे एक आहे आता थांबायचं नाही. हा एक मराठी सिनेमा आहे आणि दुसरा एक आहे माझी प्र प्रार्थना. म्हणजे उच्चार प्रार्थना आहे. जसं की आपण खूप शुद्धमध्ये प्रार्थना म्हणतो आणि गावाकडे प्रार्थना म्हणतो ना, तर दॅट टाईप तसं आहे. तर हे 2 सिनेमे आहेत जे प्रत्येकानं बघितले पाहिजे. आता थांबायचं नाही या नावातच खूप सारं इन्स्पिरेशन आहे, की काय स्टोरी असू शकते वगैरे याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. पण फक्त घरी अंदाज बांधत बसण्यापेक्षा थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघितला पाहिजे. म्हणजे काय होतं, की चांगले कंटेंट आणणाऱ्या लोकांना ऊर्जा मिळते. हं. आणि माझी प्रतारणा हा सिनेमा एक लव्ह स्टोरी आहे. दाक्षिणात्य लेखक, दिग्दर्शक आहे. त्याच्यामुळं त्याच्या व्हिजननं जो हा सिनेमा तयार झालेला आहे, तो खूपच उत्कृष्ट दर्जाचा आहे. म्हणजे सामान्य माणसाला जसं मारधाड बघायला आवडतं, लव्ह स्टोरीज आवडतात, अशा लोकांसाठी हा सिनेमा नाहीये. खूप संथ गतीनं चालणारा सिनेमा. त्यामुळं तुम्हाला पहिल्या 5 मिनिटात, 10 मिनिटात, अर्ध्या घंट्यामध्ये तुम्हाला काहीच कळणार नाही, की काय चाललंय या स्टोरीमध्ये नक्की. तुम्ही बोर व्हाल, प्रचंड प्रमाणात तुम्हाला बोर वाटेल. पेशन्सची परीक्षा घेणारा हा सिनेमा आहे माझी प्रतारणा. ॲक्टिंग म्हणाल तर बाप आहे सगळ्यांचीच आणि स्टोरी म्हणाल तर तीही बाप आहे आणि प्लस कोकणातलं जे त्यांनी दृश्य म्हणजे शूट दाखवलं, जे सीन्स आहेत ते खूपच प्रभावी आणि उत्तम पद्धतीनं ते स्क्रीनवर येतात. जे बघताना मजा येते. दोन्हीही सिनेमे अनुभवण्यासारखे आहेत. जे तुमच्या भावनेला हात घालतात, जे तुम्हाला विचार करायला भाग पाडतात. कमाल आहेत. त्यामुळे हे दोन्हीही सिनेमे तुम्ही बघितले पाहिजेत. ॲज अ मराठी प्रेक्षक म्हणून तरी. दोन्ही चित्रपटांचा सविस्तर रिव्ह्यू मी लवकरच करेन. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. हो, चालतंय.